पुण्यातील स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला अखेर अटक। शिरूरमधल्या गुणाट गावातून मध्यरात्री बेड्या। सध्या आरोपी लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत। आरोपी दत्तात्रय गाडेची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी। आज सकाळी 11 वाजता शिवाजीनगर कोर्टात हजर करणार। स्वारगेट प्रकरणानंतर सरकार जागं। सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही एआयचा वापर करणार। एसटी महामंडळात आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी। ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची आज मातोश्रीवर बैठक। पक्ष मजबूती आणि राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत चर्चा होणार। शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचं पथक मध्य प्रदेशला रवाना। कोल्हापूर पोलिसांची नागपूरमध्ये धडक, तर कोल्हापुरात महाविकास आघाडीचं आंदोलन। तुळजाभवानी मंदिर संस्थांचा तुघलकी कारभार। कर्मचाऱ्यांकडून बँक गॅरंटी म्हणून नोकरीसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये घेतले। 39 कर्मचाऱ्यांकडून 78 लाखांची सक्तीने वसुली। चौदा बदलांसह सुधारित वक्फ बोर्ड विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 10 मार्चपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात विधेयक मंजुरीसाठी आणणार। अर्थसचिव तुहिन कांत पांडे सेबीचे नवे प्रमुख। पदभार स्वीकारल्यापासून तुहिन पांडेंचा कार्यकाळ 3 वर्षांचा। मुंबई आणि कोकणात उन्हाचे चटके। उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल। पुढच्या 3 महिन्यात तापमान आणखी वाढण्याचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।